आजोबा. शुभ्रा, बाहुलीला भेटायचं राहिलं. आजोबा ती झोपली आहे. मी तिला म्हटलं तुम्ही निघताय, पण असू दे, आराम करू दे हो तिला. आजोबा एक विचारू? विचार ना. इथून जाताना नेहमी तुमच्या चेहऱ्यावर दडपण असतं, काळजी असते, पण आज तुमचा चेहरा खूप प्रसन्न दिसतोय. कारण इथून जाताना अशी काळजी वाटायची की आपल्या अपरोक्ष या घरावर कुठलं विघ्न तर येणार नाही ना. एक अनामिक दडपण असायचं. पण आता आता ती काळजी वाटत नाहीये. का आजोबा? कारण पार्वती वहिनी जसं वाड्याचं रक्षण करते, तसंच ती या घराचंही रक्षण करते आहे तुझ्या रूपानं. असंच रक्षण कर हो. चला निघायचं. चला निघूया. अरे श्रीराम, सुखी रहा, सुखानं संसार करा. बाबा, तुम्ही हल्ली कॅप यूज करता का हो? स्वप्नात तुम्ही कॅप घातली होती आणि नेहमीसारखे दिसत नव्हतात, वेगळेच दिसत होतात. पियू, पियू बेटा, बरं झालं फोन केलास. मी तुझ्याच फोनची वाट बघत होतो. काय झालं बाबा? सारखी तुझी आठवण येत होती. तुझ्याशी बोलावंसं वाटत होतं बाळा. मला पण तुमची आठवण येत होती, कारण काल परत तुम्ही माझ्या स्वप्नात आला होता आणि जसे गेल्या वेळी दिसत होतात तसेच दिसत होतात. खूप वेगळे वाटत होतात. पियू, वेगळा म्हणजे कसा? वेगळा म्हणजे डोक्यावर पोलो कॅप घातली होती, नंतर वेस्ट कोट होता आणि गळ्यात स्कार्फ बांधला होता, ओल्ड फॅशन. आणि चष्मा सुद्धा नव्हता डोळ्यांना. बाबा, पियू, परत एकदा सांग, मी कसा दिसलो तुला? डोक्यावर पोलो कॅप होती, अंगात वेस्ट कोट, गळ्यात स्कार्फ बांधला होता आणि डोळ्यांना चष्मा नव्हता लावला तुम्ही. बाबा, हां बोल बाळा. तुम्ही असे का दिसत होतात? बरं, तुम्ही मला नेहमी दिसता तसेच का नाही दिसत स्वप्नात? तुम्ही स्वप्नात दिसलात ना की ओळखीचे वाटता, पण तरी अनोळखी वाटता. असं का होतं? असं होऊ शकतं बाळा कधी कधी. बरं बाबा, माझी क्लासची वेळ झाली, मी नंतर बोलते तुमच्याशी. ठेवू फोन? हो बाळा, काळजी घे. बाय बाबा. बाय. प्रिया, ए प्रिया, चल उठ बाळा. बघ किती वाजले बघ. झोप झाली नाही का अजून? ए बाळा, उठते का आता? प्रिया, काय ग? काय होतं राजा?
अजून झोप येते का तुला? हा? अगं डोळे उघड ना. हॅलो, हां डॉक्टर, मी वसुधा शास्त्री बोलते. हो, प्रियाची आई. मी तेच सांगायला फोन केला. आत्ता मी तिला उठवायला आले तर ती अजिबात उठतच नाही आहे. हो, म्हणजे खूप ग्लानीत असल्यासारखी वाटते. मला असं विचारायचं होतं की काल संध्याकाळी तुमच्याकडे आली होती तेव्हा तुम्ही काही औषधं बदलून दिलेत का? म्हणजे त्या औषधामुळे ती खूप झोपते. काय? अहो, काल संध्याकाळी आली नाही तुमच्याकडे? मला तर ती म्हणाली की मी डॉक्टर. बर, मग तुम्ही प्लीज एक काम करता का? तुम्ही जरा घरी येऊन तिला बघाल का? म्हणजे ती एवढ्या ग्लानीत आहे ना, मला हे काहीतरी वेगळंच वाटतंय. खूप काळजी वाटते मला. सॉरी, मी जरा तुम्हाला त्रास देते, पण हां, थँक्यू. काय झालं ग बाळा? दुखतंय का कुठे? प्रिया, घे चहा. कसली तयारी चालली आहे? कुठे बाहेरगावी जाताय का? अगं हो, पुण्याला निघालोय ट्युशनसाठी. अहो, पण इतक्या लगेच कशाला? आणखी थोडा दिवस आराम करायचा ना. आधीच 2 आठवडे गॅप झाले आणि आता बरं वाटतंय मला. बरं, हेही बरोबर आहे. आणि 2 दिवसांचाच प्रश्न आहे. 2 दिवसात परत येणार ग. तरीही दगदग होणारच ना. खरं सांगू का, खूप गॅप गेली ना की मग मागे पडल्यासारखं होतं. बरं, ठीक आहे. पण स्वेटर वगैरे बरोबर घेऊन जा. पुण्यात खूप थंडी आहे, तेवढंच निमित्त व्हायचं. काही काळजी करू नको, मी आहे ना बरोबर शुभ्रा. हे घे. आणि हो, मनीषाच्या आई पण पुण्यातच असतात. वेळ मिळाला तर त्यांना सुद्धा भेटून या. काय झालं? तुम्ही असे गप्प का झालात? काही नाही, प्रिया आली होती काल. मनीषाच्या आईला भेटायला जाऊ नका असं म्हणत होते. प्रिया असं म्हणाली? मलाही खरं तर आश्चर्यच वाटलं. मागे भेटायचं ठरवलं तेव्हा राधाला काहीतरी झालं आणि आता प्रथमेशला काही व्हायला नको असं म्हणत होते. थोडक्यात काय, आम्ही तिला भेटायला जाऊ नये असं तिच्या बोलण्याचा ओघ होता. पण का? मलाही याच गोष्टीचं आश्चर्य वाटलं शुभ्रा. माझी, ममांची आणि मनीषाच्या आईची भेट व्हावी म्हणून किती प्रयत्न करत होती प्रिया, आणि तीच असं का वागावी? मला जी प्रिया माहिती आहे ना, ती स्पष्ट बोलणारी, चूकला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणणारी. आणि तीच काल अशी गोष्ट बोलून गेली की स्वतःच्या मतांशी ठाम असणारी प्रिया अशी अचानक स्वतःची मतं बदलते. माझा तर विश्वासच बसत नाहीये. मी बोलते तिच्याशी. कशी झाली मीटिंग? बरी. माझं फारसं लक्ष नव्हतं. का? स्वप्नील, काही दिवस मुन्ना खूप विचित्र वागते. आय नो. इवन
आय हॅव एक्सपिरियन्स समथिंग लाईक दॅट. कधी? आम्ही मम्मांकडे गेलो होतो. मला एक फोन आला आणि मला अचानक निघायला लागला. मी तिला विचारलं की मी जाता जाता तुला घरी सोडू का? नाही म्हणली. आय थॉट शी वॉज नॉर्मल. मग नंतर 4-1 तासांनी ती मला भाईंच्या घराजवळ भेटली. आणि मग? आधी माहित नाही का, पण मला प्रिया वेगळी वाटली रे. वेगळी म्हणजे? यु नो, लिटल ॲरोगंट. हां, म्हणजे आपण नेहमीच एकमेकांची मस्करी करत असतो, पण ती काहीतरी वेगळं विचित्र वागत होती. अँड शी वॉज कंटिन्युअसली कॉलिंग समवन. फोन करत होती पण बोलत तर काहीच नव्हती. मी तिला विचारलं, कोणाला फोन करतेस? म्हणाली, विक्रांतला फोन करते. काय झालंय तिला? घरात सुद्धा ती असंच काहीतरी वागली. म्हणजे असं की याआधी बऱ्याच वेळा मला तिच्या वागण्याचा राग आलाय, पण आता ती जे काही वागते ना ते मला विचित्र वाटते. म्हणजे आम्ही बोलत होतो तर बोलता बोलता तिने माझे हात बांधले. आय डोंट नो, समथिंग वियर्ड. काय असेल या मागचं कारण? विक्रांतचं असं अचानक नाहीसं होणं हे खूप जेन्युइन कारण आहे. तिचं असं ॲबनॉर्मल वागणं, यामागे काहीतरी ॲबनॉर्मलच कारण असणार. पण काय? तेच तर शोधायचंय. तिला कळून न देता. हां, हॅलो स्वप्नील. बोला भाई. स्वप्नील, मी तुला एक नंबर SMS करतो. कोणाचा? माझ्या MTNL मधला एक मित्र आहे, पुष्कर गुप्ते म्हणून त्याचा. ओ अच्छा. म्हणजे त्यांना काही माहिती कळली आहे का एक्स्ट्रा? म्हणजे त्यांचा नंबर मला... त्यासाठीच फोन केला तुला. तुझा नंबर देऊन ठेवला त्याला मी. तो तुला कॉन्टॅक्ट करेल, पण त्याच्या... मला काय वाटतं भाई, आज आपण भेटूया का? मला आणखी काही बोलायचं आणखी काही म्हणजे? आहे. आपण भेटून बोलूया ना. अरे एक प्रॉब्लेम आहे स्वप्नील. मला पुण्याला जावं लागतं, एक काम आहे रे. आणि कदाचित तुझा आणि माझा कॉन्टॅक्ट होणार नाही म्हणून तुझा नंबर मी त्याला देऊन ठेवला आहे. आणि त्याचाही नंबर तुला SMS करतो. ठीक आहे. हा, तुला 2-3 दिवसामध्ये मामांच्या फोनवर कोणाचे आणि किती फोन आले होते हे सगळं कळवेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी आल्याशिवाय कुठलीही ॲक्शन घेऊ नकोस. आपण बोलू आणि मग काय करायचं ते ठरवू. ओके. हॅपी जर्नी. अरे 2-2.5 तासाचा प्रवास, हॅपी जर्नी काय? तरीही हॅपी जर्नी अँड टेक केअर. यू टू. बाय. बाय. आपण नेहमीच एकमेकांची मस्करी करत असतो, पण ती काहीतरी वेगळं विचित्र वागत होती. अँड शी वॉज कंटिन्युअसली कॉलिंग समवन. फोन करत होती पण बोलत तर काहीच नव्हती. मी तिला विचारलं, कोणाला फोन करतेस? म्हणाली, विक्रांतला फोन करते. प्रिया आली होती काल. मनीषाच्या आईला भेटायला जाऊ नका असं म्हणत होते. मागे भेटायचं ठरवलं तेव्हा राधाला काहीतरी झालं, आणि आता प्रथमेशला काही व्हायला नको असं म्हणत होते. माझी, ममांची आणि मनीषाच्या आईची भेट व्हावी म्हणून किती प्रयत्न करत होती प्रिया, आणि तीच असं का वागावी? शुभ्रा, मला थोडं बोलायचं आहे. प्रिया संबंधी मलाही बोलायचं आहे.
मुलाचं त्या दिवशीचं वागणं बऱ्याच जणांना खटकलंय. तेच मला सुद्धा सांगायचं होतं. राधा वहिनी म्हणत होत्या, एरवी मनीषाच्या आईशी भेट घडवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करणारी प्रिया मीटिंग कॅन्सल करा म्हणाली. काय? पण का? गेल्या वेळी राधा वहिनींना त्रास झाला, यावेळी प्रथमेशला काहीतरी होईल असं म्हणाली ती. ती असं म्हणाली असेल ह्यावर अजूनही माझा विश्वास बसत नाहीये. स्वप्नीलच्या बाबतीतही असंच काहीतरी झालं. त्याच्या बरोबर होती तेव्हा म्हणे विक्रांतला ब्लँक कॉल्स करत होती. कसं शक्य आहे शुभ्रा? आणि घरी आली आणि आईला म्हणाली की डॉक्टरांकडे जाऊन आली. म्हणजे डॉक्टरांकडे गेलीच नव्हती. पण मग गेली होती कुठे ती? काहीतरी घोळ नक्की आहे. पुन्हा उगाचच अशी नाही वागणार. रादर ती अशी वागणारच नाही. अशा प्रकारे ती आपल्यापासून गोष्टी नाही लपवून ठेवणार. मग ती असं का करते? आपण आईबाबांना सांगूया का? नाही, नको. सध्या तरी कोणालाच काही बोलू नकोस. यासाठी की आणखी कितीतरी गोष्टी असू शकतील जे आपल्याला माहित नाहीये. यासंबंधी आईबाबांना आधीच कळलं तर मग ते प्रत्येक गोष्टीत संशय घेतील, काळजी करतील. कदाचित मुन्ना मेंटली डिस्टर्ब असल्यामुळे असेल, किंवा दुसरंही काहीतरी कारण असू शकेल जे तिला विचारल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. जे काही असेल आपल्याला शोधायलाच हवा. प्रश्न तिच्या त्या दिवशीच्या वागण्याचा आहेच, पण यापुढेही हे होत राहिलं तर जास्त धोकादायक आहे तिच्या भविष्यासाठी. काय चाललंय? काही नाही, माझा वेळ जात नाहीये ना, म्हणून मी हे ड्रॉवर कपाट उचकतीये. सरळ उत्तर देता येत नाही का? सरळ उत्तर म्हणे. हो, तू माझी बॅग कशाला? अरे म्हणजे काय? कशाला म्हणजे काय? अगं माझी एक अत्यंत महत्वाची वस्तू हरवली. कुसुमात्या, तुझी कुठलीही वस्तू माझ्याकडे नाही आणि माझ्या वस्तूंना तू हात लावू नकोस. मी कशाला कोणाच्या वस्तूला हात लावू? उलट माझीच एक महत्वाची वस्तू हे घेतलीये कोणीतरी मुद्दामून. कायदेशीर आहे ती प्रिया. कारवाई होऊ शकते हरवली तर. तू घेतलीस का? म्हणजे तुला कुठे मिळाली आहे का? कटकट नको गो करूस कुसुमात्या, आधीच माझं खूप डोकं दुखतंय. अरे वा, कटकट करू नको म्हणजे काय? माझी महत्वाची वस्तू हरवलेली आहे, तुला काय? म्हणून मी शोधते केव्हाची, तर तू मला तुझी बॅग बघायला देत नाहीस म्हणजे काय? हा, तू घेतलीस तर सांग.